बाई लागल्या आता मुलांना सुट्ट्या. आता काय करायचं? मुलं 24 तास घरी राहणार. कशी तरी ट्युशनला जात होती, स्कूलला जात होती, थोडीशी शांतता भेटत होती. आता मुलं 24 तास घरी राहणार आणि अभ्यासाचं तर नाव घेणारच नाही. कारण की आपण वर्षभर मुलांना प्रॉमिस केलेलं असतं, एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागू दे, मग तुला जेवढं पाहिजे तेवढं खेळ, मग एकदा एक्झाम होऊ दे. कारण की माझ्या घरी पण तीच तर आहे. ओके, माझ्या घरी पण मी तेच समृद्धीला म्हटलेलं की एकदा एक्झाम होऊ दे, व्यवस्थित एकदा एक्झाम होऊ दे, मग तुला काय आईस्क्रीम खायची ते खा, मग तुला काय बर्फाचा गोळा खायचा ते खा. पण आता तर एक्झाम संपल्या. तर थंबनेलवरतून तुम्हाला समजलेच असेल आजचा टॉपिक काय आहे. उन्हाळ्यामध्ये मुलांची काळजी कशी घ्यावी यावरती मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्याआधी जे माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझे असे व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत येतील, माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर असो, आणि तुमच्या पण मुलांच्या एक्झाम झाल्यात का? आय होप नक्कीच झाले असतील. आता नवीन जी वॅकेशन पण चालू झालेले आहेत ते पण 25पर्यंत संपतील. तर मुलांना लागलेल्या आहेत सुट्ट्या आणि मुलांना कसं हँडल करणार तुम्ही? कारण की आता आपण पण एवढे इरिटेड होऊन जातो उन्हाळ्यामध्ये, मेन म्हणजे गरमीमुळे, हाय टेम्परेचरमुळे. तर स्वतःला आपण हायड्रेट ठेवायची गरज आहे. हायड्रेट ठेवा, जेवढं होईल तेवढं जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. पाणी फ्रीजमधलं पिऊ नका. मस्तपैकी एक छान छोटासा माठ आणा, माठामध्ये पाणी ठेवा. जर तुमच्याकडे ऑलरेडी माठ असेल तर माठामधलं पाणी कितीही छान, आणि त्यावरती अजून तुम्हाला माठामध्ये पाणी गार करायचे तर एक छानसं जे पोतं असतं ना, आपण ज्याला आमच्याकडे तर बोंद्र बोलतात, जे पोतं कापडी पोतं असतं त्याला तुम्ही ओलं करून असं माठाला पूर्ण राऊंड लावू पण शकता, शिवून पण घेऊ शकता, किंवा एखादा छान कॉटनचा कपडा पण लावू शकता त्यावरती. तो आधी ओला करायचा आणि मग माठ भरायचा. तो कोरडा झाल्यावरती वारंवार त्याला पण ओलं करायचं. इतकं सुंदर आणि चविष्ट असं थंड पाणी होतं. फ्रीजचं पाणी पिऊ नका. आणि थंड पेय, बाहेरचे थंड पेय पिऊ नका. प्यायचं तर तुम्हाला मस्तपैकी उसाचा रस प्या, तो पण बर्फ न टाकता. ज्यूस प्यायचं प्या, पण रस किंवा तुम्हाला कोल्ड्रिंक्स प्यायचे तर तुम्ही मस्तपैकी घरी लिंबू सरबत बनवा. आणि हो, आणि सब्जा नेहमी रात्री झोपताना सब्जा भिजू घाला. तुम्हाला पाणी प्यायचं आहे मस्तपैकी सब्जा, दुधामध्ये रात्री झोपताना सब्जा टाका, थोडीशी साखर टाका, खूप मस्त लागतं. तुम्हाला कोल्ड्रिंक्स प्यायची आहे, मस्त घरी कोल्ड्रिंक्स बनवा, त्यामध्येही सब्जाचा वापर करा, कारण सब्जा हा थंड असतो. जास्तीत जास्त खाण्यामध्ये कांद्याचा वापर करा. कांदा हा पण खूप थंड असतो, शांत असतो म्हणते. कांदा पण हा खूप थंड असतो, कांद्याचा पण वापर करा. आणि उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त दूध, ताक हे पिण्याचा प्रयत्न करा. मुलांना मस्तपैकी सकाळी पहाटे लवकर उठवा. असं नाही सुट्टी आहे म्हणून जास्त वेळ, हां ठीक आहे, थोडा 1-2 घंटा जास्त झालं तर काही खरं नाही, म्हणजे काही हरकत नाही, थोड्या वेळ जास्त झोपू द्या. पण जोपर्यंत ऊन येण्याच्या आधी जे कोवळं ऊन असतं तोपर्यंत सकाळी त्यांना मस्तपैकी हेल्दी ब्रेकफास्ट द्या, प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट द्या. आता सुट्ट्या लागल्यात म्हणून तेलकट आणि तिखट बिलकुलही खाऊ नका. उन्हाळ्यामध्ये खूप हानिकारक आहे. तेलकट खाऊ नका, तेलाचा वापर कमी करा. मस्तपैकी फ्रूट्स, कलिंगड, ग्रेप्स असतात ते करा. आणि आता तुम्हाला पण सुट्ट्याच आहेत त्यामुळं तुम्हीही, आता यूट्यूब तर आपलं जिंदाबादच आहे, यूट्यूबवर तर सगळंच येतं. आईस्क्रीम घरी कशी बनवावी, कोल्ड्रिंक्स घरी कशी बनवावी, हानिकारक गोष्टीचा वापर न करता हे पण तुम्ही घरी बनवू शकता. अगदी लिंबू सरबतही खूप सुंदर बनतं, त्यामध्ये सब्जा टाकल्यावरती खूप सुंदर लागतं. या गोष्टी तुम्ही फ्रीजमध्ये करून ठेवा. लिंबू सरबत एकदा सकाळी एवढं जगभर बनवून ठेवलं, मुलं खेळायला गेली, येता जाता जेव्हा पाणी मागतात तेव्हा तुम्ही त्यांना लिंबू सरबत द्या. हायड्रेट राहतात मुलं पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना जेणेकरून त्यांचा उत्साह वाढेल अशा गोष्टी घरी ॲक्टिव्हिटी करा. जसं की आम्ही कॅरम खेळायचो. तुमच्या मुलांनाही कॅरम, जे की जुने खेळ आहेत त्याबद्दल पण त्यांना घरात बसून जे खेळ खेळल्या जातात ते गोष्ट तुम्ही दुपारी ऊन जेव्हा असतं तेव्हा छानसे कॉमिक्स आणून द्या, छान गोष्टीचे पुस्तक आणून द्या, जेणेकरून त्यांना पण स्टोरी वाचायला उल्हास येईल. असे काही गोष्टी तुम्ही करू शकता. आणि ही गोष्ट लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्या माणसांसाठी सुद्धा आहे. गरम मसाले, तेलकट याचा वापर पूर्णपणे बंद करा तुम्ही. या गोष्टी उन्हाळ्यामध्ये तुम्ही आता, कारण की इथे पुण्यामध्ये तरी कमी असतं, पण पुण्याच्या बाहेर जे मराठवाड्यामध्ये टेम्परेचर एवढं जास्त प्रमाणात असतं, काही जणांची पत्र्याची घरं असतात त्यामुळे त्यांना या गरजेची खूप. आणि मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही काळा कलरचे कपडे वापरू नका. कॉटनचे, जेवढं होईल तेवढं कॉटनचे कपडे वापरा आपल्या मुलांनाही. आता तुम्ही म्हणाल आता काही उन्हाळ्यासाठी स्पेशल शॉपिंग करायची का? बिलकुलही नाही. घरी तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही कॉटनचे कपडे यूज करा, जेणेकरून तुम्हाला पण
मदत होईल. कारण की जे सिल्कचे कपडे असतात ते लवकर हीट हे करून घेतात, ऑब्झर्व करून घेतात. त्यामुळे कॉटनचे कपडे आणि दुपारी 12 ते 3 शक्यतो बाहेर उन्हात खेळणे टाळावे. या वेळेमध्ये खूप अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये ऊन असतं. 12 ते 3 लक्ष घ्या, 12 ते 3 बिलकुलही मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार टाळा. गरमीमध्ये तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर बिलकुलही गरमीमध्ये नॉनव्हेज अवॉइड करा. तुम्ही मस्तपैकी थंड हिरव्या पालेभाज्या, फळ, ज्यूस, ताक जसं की मी सांगितलं ह्या गोष्टींचा सेवनामध्ये वापर करा. रस्त्यावरील उघडे पदार्थ खाणे टाळा. दुपारी कमीत कमी अर्धा तास तरी झोपा. तुम्ही सुद्धा मुलांसोबत झोपा. आपण झोपतो ना जेव्हा मुलाच्या बाजूला, मुलंसुद्धा आपल्यासोबत झोपतात. आणि रस्त्यावरील बिलकुलही उघडे पदार्थ खाऊ नका. आणि उन्हाच्या झळा लागू नये. एवढ्या उन्हाच्या झळा लागतात ना, एकतर मेन म्हणजे सुरुवातीची गोष्ट आहे की झाडं जास्त प्रमाणात लावली पाहिजेत. घराच्या आजूबाजूला झाडं असतात ना, घर एकदम थंड राहतं. पण असो, ते काही आजकालच्या सिटीमध्ये जे सोसायटीमध्ये राहतात त्यांना शक्य नसतं. पण काही काही मोठ्या सोसायटीमध्ये आजूबाजूला भरपूर प्रमाणामध्ये झाडं लावलेली असतात. पण तरी पण आजूबाजूला उन्हाच्या झळा लागू नये म्हणून तुम्ही तो ग्रीन कपडा पण लावू शकता तुमच्या घराच्या बाजूला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायंकाळी किंवा सकाळी पण घराच्या आजूबाजूला पाणी मारणे. किंवा तुम्हाला पाणी मारणं शक्य नाही आहे कारण की ज्यांचं घर ग्राउंड फ्लोअरवरती असतं त्यांना पाणी मारणं हे योग्य पडतं. पण ज्याचं फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे असं राहतं तर तुम्ही 2 टाईम घरातली फरशी पुसा जेणेकरून तुमचं घर थंड राहील. हे पण तुम्ही करू शकता. पाणी जास्तीत जास्त प्रमाणात प्या. आणि एकदम सैल कपडे वापरा. एकदम असे टाईट फिटिंग कपडे वापरू नका. जास्तीत जास्त पांढऱ्या अशा फिक्क्या कलरचे कपडे वापरा. काळ्या कलरचे कपडे वापरणं टाळा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रवास करायचा आहे, बाहेर जायचं आहे, शक्यतो बाहेर जाताना पाण्याची बॉटल सोबतच ठेवा. आणि तुम्हाला परत सोबत लहान मुले असतील किंवा तुम्ही जरी असाल तर प्रवास करताना ग्लुकॉन डी, इलेक्ट्रॉल ह्या सर्व गोष्टी तुम्ही सोबत ठेवा. खाण्यामध्ये जास्त लिक्विड म्हणजे खाण्यामध्ये जास्त फळं किंवा ज्यात फळांचा रस असं असतो हे प्रमाण वाढवा. बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा आपला सनकोट असतो तो यूज करा. पण शक्यतो तर बाहेर जाणं जर गरजेचं नसेल तर तुम्ही टाळा. आणि दुपारी घराच्या दरवाजाचे खिडक्या, पडदे बंद करा. पडद्यांचा कलरही तुम्ही जर तुमचा ब्लॅक असेल तो चेंज करा. शक्य असेल तर तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. आणि संध्याकाळी दरवाजाच्या संध्याकाळी खिडक्यांचे पडदे उघडे ठेवा. मस्तपैकी थंड हवा, नॅचरल हवा आतमध्ये येऊ द्या. बस. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी नक्की पडेल. मला कमेंट्स करून सांगा. आणि दुसराही व्हिडिओ बनवणार आहे मी की तुम्ही सुट्ट्यांमध्ये मुलांसोबत कोणत्या प्रकारे गेम्स खेळायचे किंवा मुलांची ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांनी एन्जॉय करत त्यांच्यासाठी फायद्याच्या पण कशा ठरतील हा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.